मुंबई जीएसटी कर्मचाऱ्यांचं आज रजा आंदोलन, विक्रीकर भवनातील गैरव्यवस्था, इंटरनेट सुविधेतील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. सरकारनं दुर्लक्ष केल्यास अहोरात्र आंदोलन करण्याचा इशारा. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील बार आणि पार्टी हॉलची झाडाझडती. वर्षाअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी. नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या ईस्टर्न एंट्री इंटरचेंज प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू. प्रकल्पाचं काम 6 महिन्यात पूर्ण होणार. वाहतूक कोंडीच्या कसाट्यातनं सुटका होणार. उल्हासनगरातील स्मशानभूमीतील धुरानं नागरिक हैराण. धूर शुद्धीकरण आणि वाहून देणारी यंत्रणाच नसल्यामुळे नागरिकांचे हाल. धुराचे लोट इमारतीत सातत्याने येत असल्यामुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. पुणे विमानतळावरती मंगळवारी इंडिगोची 12 विमानं रद्द. पुण्यात येणारी 5 आणि पुण्यातून जाणारी 7 विमानं रद्द. इंडिगोनं रद्द होणाऱ्या विमानांची माहिती काही तास आधी दिल्यामुळे प्रवाशांना नियोजन करण्यास वेळ मिळाला. पुणे मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पायाभूत सुविधांच्या बैठकीत आदेश. यवतच्या विकासाला मिळणार चालना. पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट. चिकनगुनिया आणि मलेरियाचे हे रुग्ण घटले. पावसाळा संपल्यानंतर पुणे शहरातली परिस्थिती हळूहळू नियंत्रणात. सर्वेक्षण आणि जनजागृती केल्यामुळे रुग्णांमध्ये घट. पुणे शहरात पारा 8.9 अंशांवर. गेल्या 24 तासात शहरातील किमान तापमानात लक्षणीयरित्या घट. पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात आणखी मोठी घट होण्याची शक्यता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी 21 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. एकूण 111 रिक्त शिक्षक पदांची भरती. पुण्यात मुळा नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आलाय. विधिमंडळातील आदेशाला केराची टोपली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतला प्रकार. बाजार समितीत संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर झाला होता गैरव्यवहार. पावसाळी अधिवेशनात दिलेला आदेश हिवाळी अधिवेशनापर्यंत पाळला नसल्याचं समोर. राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी अपार आयडी बंधनकारक. पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही यूडीआयडी कार्ड सादर करणं अनिवार्य. पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये मतदार यादी विशेष सखोल फेर तपासणी अधिकाऱ्यांना धमकावण्याचं प्रकरण. सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. परिस्थिती हाताळा अन्यथा अराजक माजेल. सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला इशारा. इंडिगोला आपल्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी दिले आदेश. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्ट्स यांनी व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात लावली हजेरी. तिरुपती ते साईनगर शिर्डी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा. रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी रेल भवन इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा. या एक्सप्रेसमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार. इंडिया आघाडीच्या खासदारांकडून मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची मागणी. महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे केला सादर. मानवी हक्क आयोगाच्या पुढाकारानं राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांचे स्वातंत्र्य आणि अधिकारांबाबत जागृती. कारावास कालावधीत कैद्यांना जीवन, समता, सन्मान आणि स्वातंत्र्याबद्दलचे कायदेशीर अधिकार कळावेत हा उद्देश.